आज पप्पा मम्मींची ॲनिव्हर्सरी होती, त्याचं सेलिब्रेशन इथे चाललेलं होतं. माझं ऑप्शन वगैरे करून झालेलं होतं. आता सर्वजण एक एक जण त्यांची ओवाळणी करत होते, कारण व्हिडिओ मला शूट करायचा होता म्हणून मी आधी ओवाळणी करून घेतली. त्याच्यानंतर हे बघा इथे केक कटिंग चालू आहे आणि जणू काही पर्वचाच बर्थडे आहे असा पर्व हे करतो. कोणतंही सेलिब्रेशन असलं, कोणाचाही बर्थडे असला की पर्व नेहमी बाजूला जाऊन बसतो. त्याला खूप मजा येते असं सेलिब्रेशन करत असताना. आता ओवाळणी वगैरे करून झाली, सर्वजण एकमेकांना केक भरवत आहेत. माझं ऑलरेडी झालेलं केक भरवून भावी इथे केक भरवत आहे. पप्पा स्वतःच घेऊन थोडंसं खात आहे. असं काय पप्पा नेहमी कॉमेडी करत असतात आणि मजा येते. सर्वांचं केक वगैरे भरवणं इथे चाललेलं आहे. आणि त्याच्यानंतरच लगेच 4-5 दिवसांनी पप्पांचा बर्थडे होता, त्याचाही सेलिब्रेशनचा व्हिडिओ मी इथेच अटॅच करते. आता पप्पांचा हा बर्थडे आहे. ॲनिव्हर्सरी झाल्यानंतर लगेच 4-5 दिवसांनी होता. मम्मी इथे पप्पांची ओवाळणी करत आहे. इथेही पर्व बसलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि त्याला किती मजा आलेली आहे. जणू काही त्याचाच बर्थडे आणि त्याची बडबड वगैरे अशी नेहमीच चालू असते. पप्पांच्या बर्थडेचं विश करत आहे. आणि ती पप्पांच्या बर्थडेसाठी ती कॅन्डल आणलेली होती म्हणून सर्व इथे अंधार केला होता. आणि परवा ही लाईटिंग करून एकदम थोडासा आवाज येतो, थोडासा तो घाबरला होता. बघा पप्पांच्या आधी तो सर्व ब्लो करतोय, त्याला खूप मजा येते असं. आणि केक कापण्यासाठीचा नाईफ ही त्याच्याच हातात आहे बघा. इथे स्पेशल असा बेल्जियम चॉकलेट केक आणलेला होता. भारवीने सांगितलेलं की हा केक पाहिजे म्हणून, आणि खूप मस्त असा केक होता हा. संदीप पर्वला चिडवत आहे, तुला देतो तुला देतो, आणि मग तो पप्पाला त्यांनी भरवलेला होता. नंतर पर्वलाही भरवला. आता पुन्हा इथे सर्वजण एकमेकांना केक भरवत आहे. आणि पर्व केक कट करतोय आणि खातो सुद्धा स्वतःच. जणू काही पर्वचाच बर्थडे आहे. तुम्हालाही असंच वाटत असेल की पर्वचाच बर्थडे आहे की काय. सर्वांचा केक भरून झालेला आहे, केक खाऊन झालेला आहे. आणि आता इथे पर्व बघा पप्पांना कसं जोकर बनवत आहे. पूर्ण केक त्यांच्या फेसला लावते आणि ते किती मस्तपणे एन्जॉय करतायत बघा. असं हे बॉन्डिंग असतं नातवाचं आणि आजोबांचं, त्यालाही मजा येत आहे. त्याच्यानंतर आम्ही सेलिब्रेशनसाठी हॉटेलमध्ये आज आम्ही आलेलो आहोत रत्नागिरी मालवणी फूडला. असं थोडंसं सेलिब्रेशन करण्यासाठी. हे मीरा रोडमध्येच आहे. आणि आज आम्ही आलेलो आहोत रत्नागिरी, इथे मीरा रोडला जे रत्नागिरी हॉटेल आहे तिथे आलेलो. ते बंद आहे बाबू. आणि इथे आहे असं गेमचं, हे बंद आहे. मी पर्वताला खेळायला बाबू ते बंद आहे. तुम्हाला मी दाखवते ना हे हॉटेल कसं आहे. ते फिश तुम्हाला जे पाहिजे ते मिळू शकतं. सी फूडसाठी स्पेशल आहे बघा. इथे असे फिश ठेवलेले आहेत साईजनुसार, मला मिळू शकतं. इथे आम्ही बसलेलो आहोत. पर्व गेलेला आहे खेळायला. पर्व तू कुठे आलाय? कुठे आलाय? हॉटेल काय खाणार? चिकन. पर्वच खाणार आहे ते चिकन आहे ना पर्व. आमचं मेन्यू डिसाईड होतं. इथे दिलेलं आहे स्नॅक्स, हे टाइमपाससाठी. जिथपर्यंत आपण जी ऑर्डर देतो ती येईपर्यंत. आणि पर्व खात आहे. पर्व ह्यानेच पोट भरतो है ना पर्व. सर्व खात आहे. तिखट लागलं, पर्वला लागलं तिखट. इथे आम्ही गार्लिक प्रॉन्स मागवलेले होते. त्याच्या आधी एक बोंबील फ्राय मागवले होतं, तेही खाऊन झालेलं होतं. पर्व इथे खात होता. सर्वजणांचं खाणं इथे चालू होतं. पर्व प्रॉन्सच्या ऐवजी ते सलाडच जास्त खात होता कॅबेजचं, तर ते खूप आवडतं. असं करून त्याचं खाणं चाललेलं होतं. बाकी सर्वजण डिनर आपलं एन्जॉय करत होते मस्त असं. म्हणजे खूप टेस्टी जेवण असतं या हॉटेलमध्ये. पर्वचं सलाड आणि प्रॉन्स खाणं असं चाललेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही हे चिकनचा आयटम मागवलेला होता.
तोही आमचा खाऊन झालं. आणि त्याच्यानंतर हे कॉम्प्लिमेंटरी म्हणून लास्टला आपण सर्व डिनर जेवण झाल्यावर हे कॉम्प्लिमेंटरी म्हणून पानाचं शॉट देतं, तेही खूप मस्त असतं. आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड होतोय.